विनंती करतो की आपण पत्रकार संभाषण करावं. सर्वांना नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की येत्या 2 तारखेला धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आणि मागच्या काही दिवसापासून या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये ज्या ज्या पक्षांची उमेदवार या निवडणुकीमध्ये सहभागी आहेत किंवा जे अपक्ष उमेदवार या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत, ते नगरसेवक पदासाठी असतील, नगराध्यक्ष पदासाठी असतील, ते आपापल्या पद्धतीनं प्रचार करतात. परंतु भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी आपले उमेदवार उभे केलेले आहेत. या निवडणूक प्रचारामध्ये विरोधकांकडनं सगळ्यात महत्त्वाचं दिसणारं चित्र असं आहे की यांच्याकडं कुठल्याही पद्धतीचा नगरपालिकेसंदर्भातचा अजेंडा नाही आणि नगरपालिकेचा किंवा शहराच्या विकासाचा किंवा शहराच्या भविष्यातल्या 5 वर्षाच्या विकासाचा कुठलाही दृष्टिकोन किंवा अजेंडा नसताना केवळ काहीतरी मागच्या 10-15 वर्षापासून ज्या मुद्द्यांना घेऊन हे निवडणूक लढतात त्याच मुद्द्यांचा परत एकदा चर्चा करण्याचा ह्यांचा प्रयत्न दिसून येतो. खरं तर नगरपालिकेची निवडणूक ह्या शहरामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी खूप महत्त्वाची आहे. मागच्या कालखंडामध्ये नगरपालिकेसाठी लोकांनी ज्या नेतृत्वाला निवडून दिलं होतं, ज्यांचं सरकार या नगरपालिकेमध्ये होतं, त्यांच्या कालखंडामध्ये ज्या गोष्टी त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे होत्या, ज्या अपेक्षित होत्या, त्या ज्या गोष्टी यांच्याकडनं झाल्या नाहीत त्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा कुठंतरी निवडणुकीची दिशा भरकटवण्याचं काम विरोधकांकडनं आत्ता होताना दिसतंय. लोकांच्या समस्या काय आहेत, लोकांना काय पाहिजे, मूलभूत सोयीसुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना कशा मिळतील आणि त्या कशा पद्धतीनं देण्याबद्दलचं योजना त्यांच्याकडे आहे याच्यावर बोलण्यापेक्षा काहीतरी कुठल्या तरी काहीतरी भाषणं करणे, कुठंतरी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणे आणि त्या संभ्रमातनं मतं कशी मिळतील याचा एक प्रयत्न विरोधकांकडनं या ठिकाणी होतोय. भारतीय जनता पार्टीने काल आपला वचननामा माननीय आमदार राणादादांच्या उपस्थितीमध्ये याच ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष जाहीर केला. तो लोकांमध्ये, समाजामध्ये आम्ही डोर टू डोर पोहोचवण्याचा आमचं काम चालू आहे. आणि त्या मुद्द्यांमध्ये आणि आत्ता लोकांसमोर जे प्रश्न विरोधकांच्या सभा, बैठका, भाषणांमधनं येतात त्याच्यामध्ये कुठलंच साम्य नाही. म्हणजे नगरपालिका लढवायची तर कोणत्या मुद्द्यावर लढली पाहिजे. आपण साधारणतः कुठल्याही विषयामध्ये जर आपल्याकडे एखादं काम करायचं असेल, कुठला एखादा प्रोजेक्ट असेल छोपा, तरी त्याचा आपल्याकडे काहीतरी प्रस्ताव असतो आणि मग त्या प्रस्तावावर आपण विचार करतो की हा आमचा प्रस्ताव आहे की आम्ही या 10 पद्धतीने, ह्या पद्धतीने, या पद्धतीने, या पद्धतीने हे काम करणार आहेत आणि याच्याबद्दलची ही आमची रूपरेषा आहे. पण असं कुठलंच विकासाचं विजन, लोकांची समस्यांचे निवारण करण्याचं विजन असं काही न मांडता केवळ टीका करणे आणि टीकेच्या माध्यमातून मतं गोळा करणे याच पद्धतीनं विरोधक आपला प्रचार करतायत. मला वाटतं की त्यातनं लोकांच्या मनामध्ये एक मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण होतो आहे आणि या संभ्रमाचं निराकरण करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे. मी हे लक्षात यावं याच्यासाठी हे लेखापरीक्षणाचा अहवाल आपल्या सगळ्या पत्रकारांना, मंडळींना, आपल्या सगळ्यांना दिला. आपल्या माध्यमातून हे समाजापर्यंत पोहोचावा हीच या पत्रकार परिषदेची भूमिका होती. आणि आपल्या माध्यमातून मी या धाराशिव शहरातल्या सर्व सुजाण मतदारांना, बंधू भगिनींना, नागरिकांना आवाहन करतो, विनंती करतो
की भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे आणि ज्याचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे अशाच लोकप्रतिनिधींना, नगराध्यक्षांना, नगरसेवकांना आपण या शहरामधून निवडून द्यावं, जेणेकरून विकासाची जी काही निधीची असेल, रचनेची असेल किंवा वेगवेगळ्या योजनांची असेल त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आपल्याला या शहरामध्ये करता येईल. शहराच्या समस्या सुटतील, शहरवासियांना वेगवेगळ्या योजनांचा, केंद्राच्या, राज्याचा लाभ घेता येईल. हीच आवाहन मी या माध्यमातून, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या, शहरातल्या जनतेला करतो की भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना, नगराध्यक्षासह सर्व हे सुरेशांना धस, माननीय आमदार सुरेशांना धस यांनी जे जे पत्रव्यवहार केले किंवा ज्या ज्या पातळीवर त्यांनी शासनाला पत्र लिहिले, नगरपालिकेच्या कारभाराबद्दल जे पत्र लिहिले, तो जो संघर्ष किंवा ती जी पाठपुरावा होता, तर ते आम्ही साधे कार्यकर्ते आहोत, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून सुरेश अण्णांनी जे पाठपुरावा या विषयाचा केला, तर तो आमचा त्या विषयाची त्यातलाच एक भाग आहे ना.